नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पावरती मी आहे आणि याच प्रकल्पाचे एकूण 16 दरवाजे उघडलेले एकंदर पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग चालू असलेला एकंदर आपल्याला पाहायला मिळतो। छत्रपती संभाजीनगर असेल किंवा जायकवाडी, बीडमधील माजलगाव, सिद्धेश्वर, पूर्णा, निम्म दुधना यासह अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यातही वेगवेगळ्या धरणातून गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू आहे। ही परिस्थिती पाहता नांदेड जिल्ह्यावर पुराचं संकट ओढवलेलं एकंदर आपल्याला पाहायला मिळतं। विष्णुपुरी प्रकल्पात येणारा पाण्याचा येवा लक्षात घेता विष्णुपुरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्गही त्याचप्रमाणे केला जातो आहे। परिणामी गोदावरी नदी आता नांदेड शहराच्या धोक्याच्या पातळी ओलांडलेली आपल्याला एकंदर पाहायला मिळते। शहरातील अनेक सखल भागामध्ये पाणी शिरलेलं एकंदर आपल्याला पाहायला मिळते। नागरिकांनी स्थलांतर करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे तब्बल 25 वर्षाच्या नंतर या विष्णुपुरी प्रकल्पाचे हे दरवाजे उघडलेले एकंदर आपल्याला पाहायला मिळतात। एकंदर म्हणजे की 2006 ची पूर परिस्थिती निर्माण झालेली होती आणि तेव्हा सुद्धा पंतप्रधान असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांनी तात्काळ भेटी दिलेल्या होत्या आणि त्यानंतर विष्णुपुरी प्रकल्पाचे एकूण 14 दरवाजे उघडलेले होते। परंतु सध्याला आपण विष्णुपुरी प्रकल्पाचा विचार केला तर याच विष्णुपुरी प्रकल्पाचे एकूण 16 दरवाजे उघडण्यात आलेले आहे आणि 17व्या दरवाजाचं युद्ध पातळीवरती काम चालू आहे आणि ते सुद्धा उघडण्याचा एकंदर पाण्याचा विसर्ग जर वाढला तर ते सुद्धा उघडलं जाईल 17वा दरवाजा असं एकंदर सांगितलं जातं। एकंदर पाहायला गेलं तर गोदावरी नदी आता दुथडी भरून वाहते आहे आणि गोदावरी नदीकाठील वास्तव्य करणाऱ्या लोकांना आणि गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन रोहनसह मी नितीन नरवाडे, बोला नांदेड।